साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी आपल्या प्रचाराचे केंद्रबिंदू आता साताऱ्यातील महाविद्यालये केली आहेत आणि त्यांनी साताऱ्यातल्या महाविद्यालयात जाऊन विद्यार्थ्यांशी संवाद सुद्धा साधला। उदयनराजेंची क्रेज कॉलेजच्या विद्यार्थिनींमध्ये सुद्धा असल्याचं पाहायला मिळालं। त्यांनी उदयनराजेंना गुलाबाचं फूल देऊन उदयनराजेंचं स्वागत केलं। संभाजी मालिका संपल्यावर अभिनय क्षेत्राला रामराम करून आपला संपूर्ण वेळ मी लोकसेवेसाठी देणार आहे असं डॉक्टर अमोल कोल्हे यांनी स्पष्ट केलं। ते न्यूज 18 लोकमतच्या न्यूजरूम चर्चा या कार्यक्रमामध्ये आले होते। डॉक्टर अमोल कोल्हेंना राष्ट्रवादी काँग्रेसमधून शिरूर मतदारसंघाची लोकसभेची उमेदवारी जाहीर झालेली आहे। पाहुयात नेमकं काय म्हणाले अमोल कोल्हे। नंतर अभिनेता ते नेता हा जो प्रवास आहे, या प्रवासामध्ये करिश्मा चालत नाही असं म्हणण्यापेक्षा प्रश्नांची जी जाण जर असेल तर तो माणूस स्वीकारला जातो असं मला वाटतं। तिसरा फार महत्त्वाचा मुद्दा की मी स्वतः जाहीर केलेला आहे, स्वराज्य रक्षक संभाजी मालिका पूर्णत्वाला गेल्यानंतर मी मालिका विश्वातल्या अभिनयाला रामराम ठोकणार आणि पूर्ण वेळ मी लोकांच्या सेवेसाठी त्यावेळी उपलब्ध असणार।